लक्ष द्या 3.2 मधला क्वेश्चन किती बघायचे आपल्याला सेकंड घ्यायचे काय क्वेश्चन राईट आणि एपी एपी काय करायचे राईट करायचं माझ्या सुद्धा एपी आहे का क्वेश्चन 1 मध्ये आता एपी लिहायचे एपीच तयार करायचे उत्तरच काढायचे एपी whose first term is a first term काय असते a and common difference d in each of the following पहिले पद a आणि सामायिक फरक d आहे ही पहिले पद दिले काय दिले सामायिक फरक आपल्याला काय करायचं आहे एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागते टर्म वेगवेगळ्या तर ती पहिली टर्म लागते t1 पहिल्यांदा की आपण t1 t1 मीन्स h जे काय a दिले तीच t1 t1 is equal to a लक्ष द्या -1.25 हे काय झालं t1 आता काय करणार आपल्याला सेकंड टर्म लक्ष ठेवा काय सेकंड टर्म आता सेकंड टर्म कशी काढायची जी फर्स्ट टर्म आहे t1 त्याच्यामध्ये प्लस करायचा d t1 अगोदरच्या पदामध्ये d प्लस करा पुढचं पद काढण्यासाठी एवढं फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा t1 प्लस d ओके मग काय येतं t1 -1.25 प्लस d3 आता ज्याला हा सबट्रॅक्शन समजत नाही ते आपण रफ पेजवर असायला तुम्हाला घेतो -1.25 आणि इथे किती घेऊ आपण 3 पण मी असं लिहिलं तर तुम्ही मला सांगा हे बरोबर आहे का किंवा याच्यामध्ये बिग टर्म कोणती -1.25 का 3 बिग आहे हा मायनसचा विचारच करणार आहे बिग कोणते सांगा म्हणून 3 आहे 1 पॉइंट आहे 1 पॉइंट आहे तर काय आहे 3 पॉइंट आहे 3.00 म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करता नाही तर येताना रफ पेज काय लागेल 3.0 आणि पॉइंट खाली पॉइंट घ्यावा लागेल लक्षात ठेवा चुकू नका इकडे काय येईल 1 इकडे काय येईल 2 समजलं आता इथे वर काय नाही म्हणलं 0 0 तून 5 म्हणजे 10 मधून 5 कॅरी ओव्हर 1 परत 10 मधून किती 3 तर आहे 7 घेतलेला हातच्या द्या इथं किती आलं 1. ही सबट्रॅक्शन करा म्हणून आपला रूल वापरा काय आपला रूल दोन नंबरची सबट्रॅक्शन केली आणि आन्सरला साइन बिग नंबर 3 आहे म्हणलं प्लस 1.75 ही काय आली फर्स्ट सॉरी सेकंड टर्म किती आली सेकंड आता t3 काढताना सुद्धा काय घ्या सेकंड टर्म मध्ये d अधिक काय सेकंड टर्म मला सेकंड टर्म काय खाली 1.75 प्लस d3 बोला 3 आहे ऍज इट इज करा त्याप्रमाणे म्हणजे प्लसच आहे ओके त्या ठिकाणी मी ठेवतो इथं 3.0 प्लस 1.7 सांगा चला 5 7 किती आली 4.7 किती टर्म आली t3 अजून एक काय स्टॉप t4 इज इक्वल टू बोला t3 प्लस d बोला t3 4.75 प्लस d ऍजिट प्रमाणे काय आपल्याला तोंडी सुद्धा कळते पॉइंट नंतर 75 आहे 7.75 आणि 4 प्लस 3 7.7 समजलं का therefore even काय काढायचं त्याने आपल्याला AP इज इक्वल टू फर्स्ट काय -1.25 बरोबर आहे का सेकंड 1.75 थर्ड 4.75 हां 7. ऍजिटिव डॅश 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 ओके अडचण आहे का बघा त्याप्रमाणे आपल्याला काय भेटेल AP भेटेल राईट डाउन हां